सागर डोकं डोकं माझ्या सागर डोकं खाली 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 रोहन खाली करा मला रोहन थोडं खाली बस खाली खाली आपकी म्हणाले की अरे इथे माणसाला अगोदर एक आप आहे बघायला माहिती अजित अनंतराव पवार म्हणजे आप आणि दुसरं कोण असू शकतो ते कर्तव्य असतं माझा प्रश्न असा असतो कोणत्याही प्रसंगामध्ये पाच भावात चर्चा होण्याचे दादांनी मला अनुभव विचारला तुम्ही कशा करता बसलेला आणि मी कधी बसलो दादांनी सांगितलं की दादा दोन गोष्टी माझ्या पहिल्यांदा दोन गोष्टी होत्या आणि तिसरी गोष्ट होती पहिली गोष्ट अशी महाराष्ट्राच्या सगळ्या निवडणुकांच्या शासन आणि हा जो प्रघात आहे नंतर विचारायचा मिळालं ना नितीन सर हा जो प्रकार आहे हा प्रकार दोन नंबरचा हे होता की दादा लोकसभेच्या निवडणुकीत झालेले मतदान आणि विधानसभेची निवडणूक झालेले मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला हा बदल का झाला याचा शोध घेतलाच पाहिजे पण एक कारण लक्षात पुढे आलं अमेरिकेच्या न्यायालयाने अदानींना अटक करण्याची वॉरंट काढण्याचा दिवस निवडणुकांचा दिवस आणि लगेच पंतप्रधान जाहीर केलं आमचा पाठिंबा चर्चा नाही काही नाही आता या प्रश्नांच्या विषयी ज्याच्या पार्लमेंटात सुरू करायचं ठरलं तर ते म्हणजे चर्चा करायची नाही आता ही गोष्ट झाली की मी पाठिंबा दिला या दोन प्रश्नांच्या मध्ये त्याच्या हा दुसरा प्रश्न आला मी प्रश्नाला गेलो मला दिसायला कमी दिसतात अंदाज असेल दिसाय माझी पत्नी म्हणाली अहो इथे माझं बोट झालेलं इथे करा माझा हात त्याला मोकळा होता ती म्हणाली मोकळा करू नका बघत एवढी मी ते दाबलं आणि दाबल्यानंतर तुम्ही आवाज आला झालं का म्हणे झालं आता प्रश्न असा आला यादी काय आहे या यादीमध्ये माझ्यासारख्या म्हाताऱ्याला ती मला सांगताना बघली की तुम्ही हात सरळ ठेवा आणि ते बोट दोन्हीचे मोठे जातील जरा कमिटीला हात मूठ केली आणि ते पटकन जावं लागले मग माझ्या असं झालं इथे काहीतरी आता मी केलं नाही कारण मी माहिती शिकवली असल्यामुळे मी काही तुमच्या वगैरे असं तुम्ही आजच्या त्यांचा मात्र आणि विरोधकांनी त्यांचं माझ्यावर जबाबदारी आहे की ही सिद्ध करणं आता हे सिद्ध करण्यासाठी हिंदीमध्ये एक्सपर्ट सगळं काही पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय मतात एवढे का नसतात
शक्य आहे निकालचा अपमान नाही करणार, परंतु यामध्ये निश्चितपणे काही किंवा आणखी एक नंतर लोक सगळे की बाबा हे आता तुम्हाला आवडतं अभिनंदन करतो की तुम्ही स्वतःच समर्थन केले तुम्ही धर्मनिरपेक्षतावादी जाहीर करून सांगितलं तुम्हाला काय केलं जी गोष्ट सांगितली सांगितली पाहिजे ठोक सांगितलं तुम्हाला किती आवड न आवडलं किंवा अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी लोकांचे प्रश्न पुढे आले प्रश्न असा आहे 1952 सालापासून आता निवडणुका पाहिजे दुःख वाटतं मला सांगायला या वेळेला ज्या पद्धतीचं सरकारी वर्तन दिसलं ते घाण तुम्ही सरकारमध्ये आहात त्यामुळे माझं काही म्हणणं नाही तो हा वेगळा आहे म्हणून पण तुम्ही एक गोष्ट केली मी आत्मक्लेशाचा मार्ग केला आणि तुमच्या सरकारच्या करा आमच्याकडे काय सांगत मी आत्मक्लेशाचा मार्ग केला मला ती घेताना आणि हेला इतकी जाणवते की काय चाललं नाही गाडी कुठे चालले खरे गोष्टी बाजूला जाऊन काहीतरी खोटळे वाटत राहणार लोकांना हे बनवून मी भावनिक केली का ठीक आहे आणि तो स्वतःच्या पैशाने करणार तू सरकारच्या पैशाने काय करणार आणि जे तुम्ही ज्याला पैसे द्यायचे नाही तुमच्याकडे होते काय गेलं आहे की आमच्या गरीब कष्टकऱ्यांना बाळांना पेन्शन चालू करा आज तुम्ही दिले पैसे 60 वर्षाचे पुढे म्हातारे गेले तुमच्याकडे होते काय गेलं आहे की आमच्या गरीब कष्टकऱ्यांना बाळांना पेन्शन चालू करा आज तुम्ही दिले पैसे 60 वर्षाचे पुढे म्हातारे गेले नाही त्या अशी मागणी पण करणार नाही मी मागणी केले पेन्शनला प्रत्येकाने काढायचं माझी मागणी नाही अकाउंट पण सांगतो काय करायचं बाई म्हणाली मी माझ्या जागा गेलो पूर्ण वाटवचा कार्यक्रम होता बाई म्हणाली बाबा आपल्याला काय मिळालं आपण 60च्या पुढे गेलो आणि मग ती म्हणलं काय झालं काय व्हायचं देवीचे घेतलं देवीचं ओवाळायचं असं काय हे गरिबांचं हा मुद्दा आणि आता आणि जो आणखी एक म्हणजे आणखी एक की अदानींना वॉरंट दिलं पकडलं आणि ते पकडलं निघाल्याबरोबर देशाच्या निवडणुकांचं ते काय तुम्ही बघा आणि अदानींनी जी खटपट केलेली एवढी केलेली आहे आणि आम्हाला दिसतं की हा मुद्दा हा फॅक्टर सोल्युशन चालणार नाही परंतु हस्तक्षेप होणं आणि ते जास्त निवडणुका जिंकण्यासाठी काही भारतीय नाव घेऊन करत असतील तर त्याचा सुद्धा शोध माझं म्हणणं नाही या पॅटर्नचा शेत घेतला गेला पाहिजे सगळे पवार त्यामुळे ते सांगितलं ते काही बोलले नाही त्याच्यावर पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आताही मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं याचे असे बरेच प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांची मी हे लागणार नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे माझं काहीच म्हणणं आहे ते आणि खूपच असताना झाले कोणतं जनतेचे प्रश्न जायचे असे तर तुम्हाला पाहिजे तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार जे काही चालेल लोकांच्या जवळ पुढे जणू काही तेच प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न मागे राहिले मी सांगितले त्या म्हाताऱ्याचं सांगितलं असं तुम्हाला सांगितलं असतं कारण त्याच काळामध्ये हे प्रकरण तुम्ही सांगितलं की मी ठाकून सांगितलं की मी धर्मनिरपेक्ष आहे माझा सेक्युलर याच्यावर विश्वास आहे तर बरे वाटलं माझं म्हणणं तीच रोखोक भूमिका जर आता आम्ही जे प्रश्न मांडतोय अब्दुल चुक आम्ही मी कुठे म्हणतो की तुम्ही सिद्ध करा विरोधकांनी विरोधकांचं एक आम्ही काही सिद्ध करतो बरोबर आहे त्यात काही मला सरकारचं चुकीचं वाटत नाही करा कारण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि माघारी आलं ठीक आहे ती जाऊ त्याचे विश्वकुमार चौधरी वगैरे मंडळी होती मी त्यांना मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं तेव्हा अरे ते सिद्ध करायचं काम आपलं आहे ती जबाबदारी मी घेतली पाहिजे माझं म्हणणं आहे की असं आता
हे 2-3 महत्वाचे प्रश्न घेऊन मी हा आत्म्याचा कृष्णाचा मार्ग स्वीकारून बसलेला आहे. आता इथेच का बसलो तर भारतीय घटनेचं सत्यमेव जयते ब्रीदवाक्य आहे. इथे असलेल्या या म्हाताऱ्याने महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यमेव जयतेची मूळ प्रार्थना असली त्या काळात घटनेच्या अगोदर लिहिली. आता म्हटलं ठीक आहे, आपण सत्याचाच जो हे करायचा विचार करतोय तेव्हा सत्यमेव जयते सांगितलं त्या वाड्यात आपण बसून जरा आंदोलन सुरू करावं. त्यांच्या स्मृती होत नाही, घटनेची सुद्धा 75 वर्ष होत आहेत ना. आम्ही महात्मा ज्योतिराव माहिती काय नातं नाही. आपण रोज भेटणारी रोज बोलणारी एकमेकाच्या बद्दल एखाद्या माणसाच्या ते स्वार्थ द्यायचं नाही. पण या वेळेला जे मौलिक प्रश्न झालेत त्यातून जे सरकार तिथे आहे त्याबद्दल माझे तुमच्याशी मतभेद आहेत. पण जे सरकार जुमानत असते पत्रकारांशी नाही आणि परदेशाच्या लोकांना सल्ला द्यायचा तो भाग आणखी वेगळा आहे. हे काय चाललंय? आणि हे डोळे पाहायचं आमच्यासारख्या माणसाची वय झालं म्हणून गप्प बसायचं. माझ्यासारख्या माणसाला ते शक्य नाहीये. आमची मागणी एकच आहे, या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदाते झालं जसं मतपेटी झालं, जे झालेल्या मतदानाची सुद्धा झालेले आहे त्याचा छडा लागायला गेला पाहिजे असं म्हणणं आहे. आणि तो छडा सरकार लावू देणार नाही. हातातली सत्ता कोण सोडणार आहे? मग जनतेमध्ये गेलं पाहिजे. त्याप्रमाणे आज आम्ही इथं आलो. तो आता आला, लोकांना दखल घेत आहेत. चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे निराकरण झालं हा बाप सहन करणार नाही. का याने नाही ते मिळालं स्वातंत्र्य, हे हक्क त्यांनी नाही मिळाले. बाबासाहेबांनी आम्हाला फुकट दिलेले नाही, त्यासाठी लढावं लागलं होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. गांधींनी इंग्रजांना सांगितलं चले याव करेंगे या मरेंगे, पण इंग्रज असं नाही म्हणाला चले याव सांगणार तुम्ही कोण. नाही, त्यांनी रीतीप्रमाणे अटक केली. असं नाही केलं. आता आणि थट्टा करणं होतं ते हे काय झाले ते तिकडे असं इकडे काय असं केलं. हा काय प्रकारे चर्चेत असला तर गांधींनी करेंगे म्हणे सांगितल्यानंतर चर्चेला ठेवलं. आगा खान बॅट्समॅन ठेवलं. भाग तो नाहीये. तेव्हा माझं म्हणणं आहे, विरोधकांची सुद्धा संभावना जी केली जाते. विरोधकांचे संपर्क करायचा संवाद नाही. एक पक्ष, एक नेता, एकच आवाज, याच्याबद्दल आमचा मूलभूत मतभेद आहे. तो जाऊ देत. आज प्रश्न झालाय, मग अशी मी सांगितले जे प्रश्न आहेत 2-3 या प्रश्नांच्या मुळे बसावं लागलं. माझं म्हणणं याचं योग्य निराकरण व्हावं असं मला वाटतं. नाही झालं तर महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गानेच आम्ही शांतता आहे. मी दगड, त्यांना माहिती आहे मी कधीही कुणाला नाही, दगड उचललेला नाही. सत्याग्रह सविनय कायदेभंग ज्याला 1 नाही 2 वेळा 52 वेळा तुरुंगात गेले आणि 1 नाही 2 वेळा 52 वेळा तुरुंगात गेले आणि म्हणे ते राहिलं. त्यामुळे तो मुद्दा नाहीये. माझं म्हणणं आहे, जो मग आता मला वाटायला आहे, जो मार्ग मी आयुष्यात स्वीकारला हा मी जनतेला सांगेल. या देशातल्या कोट्यावधी नेत्याने शेवटी रस्त्यावर येऊन हे केलं पाहिजे. पण दगड मारणं, शिवागाळी करणं, गाड्या अडवणं, फोडणं, हे करणं, प्रचंड हिंसाचाराला पाठिंबा देणं. आणि दुसरं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध तेवढ्यानंतर ते प्रकरण घडायच्या अगोदर एका तासाच्या उपमुख्यमंत्री खुलासा करतात, विरोध तेवढ्यानं सोल्युशन देतात. प्रकरण बाहेर यायच्या अगोदरच सगळं काय होतं. हे अतिशय लांछनास्पद वाटतं मला. आणि म्हणून एक अंत करण्याची वैताना म्हणून इथं बसलो. प्रश्न असा आहे, मला असं वाटतं आपण सारे मित्र आहोत. मी असं म्हणते इथे शत्रूच आहे. आणि हे शत्रू नाही आहोत. जास्त मी बोलत नाही, कारण आज 3 दिवसात ठरवलं होतं तुमच्या याचा निमंत्रण तुम्ही येत आहे. खूप आनंद वाटला, खूप भारी वाटली. मला असं वाटतं काही नाही, काहीतरी जिंदा दिल आहे.
म्हणून आम्ही जर तुम्ही नमस्कार तुम्हाला माहिती मी नमस्कार म्हणत नाही, मी जिंदाबाद म्हणतो. तेव्हा दादा तुम्ही आज आता आलात ना, मी दोनदा जिंदाबाद म्हणते. बघूया आता मग, कारण सत्याला समोर जाण्याची चांगली सगळ्यांची आहे. सत्ता हातात टिकवण्यासाठी ते भाग वेगळा आहे. पण आमचं म्हणून तुम्ही आल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तर तुम्ही आता बोला, पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की तुम्ही आला तिथपर्यंत ठीक आहे. पण जर मला काही असं जर काही वाटतं दाद मिळाली नाही तर मात्र हे आंदोलन शांततामय मार्गाने जर काही नाही करता पुढे कसं न्याय देता येईल ते न्यायाचा मी प्रयत्न करेन. पण मी असं पुढंच असं वाया जाऊ देणार नाही, एवढंच तुम्हाला विनम्रपणे सांगतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आपण बोला. आदरणीय बाबा साहेब, इथं उपस्थित असणारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते, वेगवेगळे बाबांचे समर्थक, जमलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या बांधवांनो, गेल्या 2 दिवसापासून बाबा इथं बसलेले आहेत. मी खरं तर दिल्लीला गेलेलो होतो, परंतु काल मी दिल्लीतनं आल्यानंतर मी ठरवलं होतं की आज पुण्याला जाऊन बाबांना भेटायचं. आणि त्या प्रकारे आल्यानंतर आदरणीय बाबांना त्यांनी सांगितलं कोणते 3-4 कारणं करता ते आत्मक्लेश करण्याच्या करता इथं बसलेले. इथं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा वाडा, मी सुरुवातीलाच त्या दोघांनाही अभिवादन करतो. शिवशाहू फुले आंबेडकर सर्वांनाच मी अभिवादन करतो. एक गोष्ट खरी आहे, संविधान आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेबांनी, त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा, आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं बाबांनी मांडला. बाबा खरं तर काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, काही त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत. त्यांनाही आपला म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे, तो बऱ्याचदा त्यांनी त्याच्या पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं बेंचच्या पुढं वगैरे असे निकाल दिलेले. आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो. खरं तर आपल्यासारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत उभं राहायला लागू नये म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरी येऊन मशीन नेऊन, आता माझी आई 87 वर्षाची, तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आहात आणि तिथं ते आले आणि तिचं मत त्या ठिकाणी करून घेतलं. तसं आपलंही मत त्यांनी घरी येऊन घेतलं असतं, परंतु तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं कदाचित योग्य वाटलं नसेल आणि म्हणून ही जी काही निवडणुकीची पद्धत आहे त्या प्रकारे आपण स्वतः तिथं गेला आणि त्याचं एक उदाहरण दिलं. मी देखील एक उमेदवार होतो. मी पण अलीकडं आपला 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यावर मी निवडणूक अधिकाऱ्यांना पण म्हणलो होतो की बाबांनो तुम्ही सकाळी 7ला सुरू करताय, पण 7ला गारठा असतो. आता तर महाबळेश्वरपेक्षा पुण्याचा गारठा जास्त होता काल. अशा प्रकारची परिस्थिती. आणि रात्री संध्याकाळी 5:30लाच मावळतं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभं करून 8 वाजू 7 वाजू 9 वाजू त्यांना सगळ्यांना मतदान करून घ्यायचं असतं. आणि त्याच्यावर लाईट तिथं जास्त पाहिजे, कारण अंधूक जर दिसलं तर तिथं दिसत नाही. आणि तशा पद्धतीनं आम्ही जिथं कुठं आव्हान केलेलं होतं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली. आता ज्या वेळेस निवडणूक होतात, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामतीतलं उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता ते 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निघून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला पहिला विधानसभेला दात आला. आता ती जनता आहे, जनतेला कोण करणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवतंय, उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला
लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव म्हणजे आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. आदरणीय बाबा, त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता. एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलो नाही, जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला पहिला विधानसभेला जात आला. आता ती जनता आहे, जनतेला कोण भरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी बाबा मला मायनस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवत आहे, उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव म्हणजे आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. आदरणीय बाबा, त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता. एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलो नाही 35,000 मला का कमी पडली. लोकांचा कौल आहे. काहींना इकडं विधानसभेला जिथलं नव्हतं मत द्यायचं, हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले. कधी मार्ग दुर्दैवाने नाही निघाला, परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे, कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला. मी मग दाखवा, सिद्ध करू, कुठल्या बूथचं दाखवा. काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले, संध्याकाळी मतदान कसं वाढलं. अहो नाना पटोले साहेब, 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले. ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळं मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे? मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथ तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गारठा कमी होऊ द्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार आज आहे, त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप धुमाकूळ झाला, त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठं झालं तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये. महाराष्ट्राने जनतेने कळून दिला. हे झालं असं, तुम्ही प्रलोभन दाखवलं. का लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स मिनिस्टर होतोय, मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचंय, गरिबांना द्यायचाय, जात पात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो, माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं माझं, म्हणजे आपल्या सरकारचं. आणि त्याच्यातनं मिळून 75,000 कोटी रुपये बाजूला काढा, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे, 15,000 कोटी रुपये त्या 3, 5, 7.5 हॉस्पिटलच्या वीज माफीला द्यायचे आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला. तेवढं आपल्याला भार उचलावं लागेल. मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणजे आपण करू. मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय, मी काही तसा कोणाची आयगाई करणार नाही आणि ते निर्णय घेतले. तुम्ही म्हणता की तुम्ही एक प्रकारचे दिले, ते आमच्या बँकचे पैसे नव्हते, ते जनतेचे पैसे होते. जनतेचा कारभार करताना लोकाभिमुख कारभार करत असताना मग तसं संजय गांधी निराधार अंतोले साहेबांनी त्यावेळेस 60 रुपये सुरुवात केली. आज आम्ही आता ते 1,500 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत, तेव्हापासून आजपर्यंत चालू. कुठं बंद केले?
आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर आहेत. आम्हाला शिवराजसिंग चौहानांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहिणा ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले 15, 13, 17 वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आता ते कृषी मंत्री झालेले आहेत. त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का? त्यांनी तर फुकट काय ते एसटी दिली, तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं, बरंच काय काय केलं. आता त्यांच्यावर ताण आला म्हणतात. आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या. ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिट पर्यंत वीज मोफत, इतक्या लिटर पर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार. लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं? आणि आम्ही तरी 1500 रुपये दिले. यांचा जाहीरनामा आला, यांच्या जाहीरनाम्यात 3000 रुपये केले. त्याच्यामध्ये 3000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना. आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी 3000 ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4000 रुपये महिना देणार आहे. अजून कुणाला तरी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे. मागे आम्ही 2 लाखापर्यंत गेलेली होती. 3 लाखापर्यंत त्यांचा सगळा आकडा मी काढला. 3 लाख कोटीला गेला होता. 3 लाख कोटी तर देऊच शकत नव्हते. मलाही माहित होतं. मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं चला एका स्टेजवर या, तुम्ही 3 लाखातनं कसे पैसे उभे करणार ते दाखवा. आम्ही 65,000 75,000 कसे उभे करतो दाखवलं. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता. तो तुमचा अधिकार आहे. तो लोकशाही दिलेला आहे, संविधान दिलेलं आहे, घटनेने दिलेलं आहे. पण या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंगांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती. नुसतं जायचं तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा. अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यात. जरूर आता ह्या चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ते अडाणीचा मुद्दा काढला. चर्चा तर करायला कुणाची ना नाही. काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो. बरं कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच जात सांगितलं, ईव्हीएम लगेच जात सांगितलं. ईव्हीएमच्या बद्दल तुमच्या बाजूने निकाल लागला की तुम्ही म्हणता ईव्हीएम चांगलं, तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ईव्हीएमला दोष देता. आणि तसंच झालं. हेच लोकसभेला मात्र ईव्हीएम चांगलं होतं महाराष्ट्रात, का तर 31 जागा आल्या आणि आमचा दारुण पराभव झाला. आणि इथं मात्र लगेच ईव्हीएमच्या बद्दल मुद्दे काढायला लागलेत म्हणजे पॉलिटिकल लोक. हे सगळं आहे. म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे. पण आपण जे म्हणताय, मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात सेक्रेटरी मिनिस्टर असतात, संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू की तो विषय चर्चेला घ्या. चर्चेतनं घरं काय असेल ते पुढे त्या ठिकाणी येईल. आणि बऱ्याचदा या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं. हे आपण त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. आता इथं माझ्याबरोबर सुनील आलाय. सुनील 3000 मतांनी पडला. त्यांनी म्हणायचं का तिथं ईव्हीएमनी काहीतरी दोष दिला. त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं. पण तो टोटल मारल्यानंतर सगळे आकडे तिथं येतात. आता लोकांनी लाडली बहिणांनी आम्ही फिरत होतो ते म्हणत होते की चांगली योजना आहे, पहिल्यांदाच योजना आली आणि आम्ही गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला. जी काच गोळा करते, जी झाडू पोछा करते, जी कचरा गोळा करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते, धुणं भांडी धुती, असल्याच कुरपणीला जाती, असल्याच महिलांना दिले ना. त्या बिचाऱ्यांना आता तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडी फुलाची पाकळी, त्याच्यातलं फार काही त्यांचं साधणार आहे अशातला काही भाग नाही. आणि यांनी पण इतरांनी पण दिलेल्या योजना बघा ना, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीनं त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा, आम्ही दिलेला जाहीरनामा बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले ईव्हीएमच्या संदर्भामध्ये पुढे आता तक्रार करत बसू नये. तरी देखील कुणी सिद्ध करून दाखवलं. मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं. आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं केलं की असं होतं, तसं केलं की तसं होतं. मी दाखवलं, ईव्हीएम मशीन ठेवून दाखव म्हणलं मला करून. कुठंच काही दाखवलं नाही, काही नाही.
सांगताना सगळे सांगतात ईव्हीएम मध्ये असं होतं, ईव्हीएम मध्ये तसा घोटाळा होतो, असा घोटाळा होतो, पण अजूनपर्यंत ऑन मशीन कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. इथंच असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना त्या निवडणूक आयोगाच्या पर्यंत नेण्याचं किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे त्यांच्यापर्यंत नेऊन बघा हे तपासा. कारण वेळोवेळी ते संपूर्ण मागे पण एकदा 2014ला थम्पिंग मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला, ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते. परंतु तिथं लोकांनी कौलच दिलं नव्हतं मोदी साहेबांना आणि त्याच्यानंतर 19ला ते पुन्हा दिला कौल आणि 24ला इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली, युपी मध्ये पण कमी मतं मिळाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तुमचे जे काही आम्ही योजना दिल्या मी मान्य करतो, आम्ही योजना दिल्या कारण लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन करण्याच्या करता आम्ही प्रलोभन दाखवलं असं म्हणता येणार नाही. जसं काय तर संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. किंवा तुम्ही मगाशी सांगितलं 60 वर्षाच्या पर्यंत नाही, 21 ते 65 हे वयोगट आहे. परंतु आपण म्हणताय तसा 65च्या पुढे देखील वर्ग आहे, त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर ते गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू. आणि मी पण बघितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे दादा चुकत असेल तर तुम्ही मला सांगा 222 जागा निर्विवाद काँग्रेसची राजवट असताना आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आत्ताच 232 पहिल्यांदा घडलेलं आहे. हे मात्र सत्य आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहे. ते भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, सगळे जण पुरोगामी विचारांचे किंवा सेक्युलर विचारधारेचे सगळे उमेदवार होते. त्यांनाही लोकांनी दिलं. पण काही काही जे आता आमचे दिलीप वळसे पाटील 1500 मतांनी निवडून आले. आम्ही म्हणायचं नाही इथं जरा मशीन ऍडजस्ट नाही त्याला म्हणूनच 1500 मतांनी निवडून आले. तिथं झालं तसं दिला निकाल लोकांनी. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तरी देखील कोणी सिद्ध करून दिलं. आणि बाबा शेवटी सुप्रीम कोर्ट तर तुम्ही आम्ही मान्यच केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ईव्हीएम बरोबर आहे आणि लाभाच्या योजना दिल्यात, आम्ही एकट्याने दिले नाही. आता तेलंगणामध्ये पण लाभाच्या योजना चालू आहेत, इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभाच्या योजना चालू आहेत. स्वतः काँग्रेसने पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक लाभाच्या योजना दिलेल्या आहेत. आता काही काहींना असं वाटतं की बाळासाहेब थोरात कसे पडले. आता पडले खरं ते पडले. उद्याच्याला आम्हालाही लोक म्हणत होते आम्ही पडणार आम्हाला माहित होतं आम्ही पडणार नाही. पण आम्ही ईव्हीएम नव्हतं ऍडजस्ट केलं. आम्हाला मतदार माझ्या बरोबर होता आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा इथं आम्ही कोणाचं वरिष्ठांचं ऐकणार नाही, कोणाचं ऐकणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. आमची विनंती आहे बाबा आत्मक्लेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण माझी हात जोडून पाया पडून मी विनंती करतो की तुम्ही आता हे थांबवावं. वेगळ्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं तर प्रत्येकाला आंदोलन मी अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही. अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारांना तुम्ही तक्रारी नोंदवा. पैसे भरून तक्रारी नोंदवायच्या असतात. आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवलेली तक्रार, अशा अनेकांनी नोंदवलं. परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हणले की नाही आम्हाला नाही नोंदवायची. असंच एकदा वातावरण मागं पण झालेलं होतं, मला चांगलं आठवतंय 2014ला. पण नंतर ते हळूहळू निवळलं. आता कर्नाटकचं राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या, तिथे ईव्हीएम चाललं आणि हरलं. नोंदवा, पैसे भरून तक्रारी नोंदवायच्या असतात. आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवलेली तक्रार, अशा अनेकांनी नोंदवलं. परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हणले की नाही आम्हाला नाही नोंदवायची. असंच एकदा वातावरण मागं पण झालेलं होतं, मला चांगलं आठवतंय 2014ला. पण नंतर ते हळूहळू निवळलं. आता कर्नाटकचं राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या, तिथे ईव्हीएम चाललं आणि हरलं की ईव्हीएम खराब. असं कसं आप पण टाप आलं मग तिथे ईव्हीएम चांगलं. असं म्हणजे
मला तर काही तुम्ही इतके वडीलधारी आहात की मी त्याच्याबद्दल जास्त आपल्याला सांगू शकत नाही, तुम्हाला अधिकार पण नाही. पण आमची हात जोडून विनंती आहे, शेवटी आता जरी आलो नसलो तर काळजी भाऊ सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो आणि उद्याच्या शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण सांगेल. परंतु आता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजी वाहू सरकार नवीन येईपर्यंत पाहायला सांगितलेलं आहे. मी एक नागरिक म्हणून पण आलेलो आहे, एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे आणि काळजी वाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे मी आलेलो. धन्यवाद. आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही काय तासाला वेतन गाडगेला पोहोचता असला नाही, आम्ही केलेलं आहे. कारण लोकसभेला आम्हाला फटका बसला, आम्हाला पुन्हा सरकारमध्ये यायचं होतं, विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही आणि ते सरकारमध्ये येण्याच्या करता काही योजना दिल्या, आमच्या वर दुपटीनं योजना समोरच्यांनी पण दिल्या, पण म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये. अर्थात कदाचित आमच्यावर विश्वास जास्त असल्यामुळे आम्हाला त्यांनी बाबा सुरुवात केली असं काही जनतेचा कौल आम्हाला इथं. तुम्ही पण माझी लाडकी बहिणीच आहेत, लाडक्या बहिणीला सांगायचं आम्हाला इथं बसवायचं काम लाडक्या बहिणीनेच केलेलं. डॉक्टर साहेब, आपण एकत्र किती वर्ष पिंपरी चिंचवड मध्ये काम करतोय या संदर्भामध्ये खूप वेगवेगळी चर्चा झाली. आपण शेवटी संविधानाला मानतो, आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मानतो. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, आता निकाल सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही तरी काय करणार आहे? आमचं काय कशाचं? उलट बॅलेट पेपरवर तर फार गंमत यायची. बॅलेट पेपरला गठ्ठे असायचे आणि त्या गठ्ठ्यामध्ये वरचा कुठला चिन्ह असायचं, हा एक गठ्ठा. तिथं जरा गडबड केली, ते गठ्ठ्यातलं वरचं काढलं, दुसरं चिटकवलं की तो गठ्ठा तिकडे जायचा. आम्ही पण बॅलेट पेपरमध्ये मी 91ची निवडणूक केली, बरंच केलं. उलट ह्याच्यात अजिबात काही करता येत नाही. टोटल मारली किती येत आहे, नोटाला किती दिलं, अमक्याला किती दिलं, तमक्याला किती दिलं. अर्थात बाप्पा साहेब तुम्हालाही म्हणजे सांगण्याचा अधिकार आहे, पण आता आपल्याला निवडणूक आयोग पण मान्य करत नाहीत. आता शेवट म्हणजे सुप्रीम कोर्ट. आम्ही काही बळजबरी केली नाही की बाबा मशीनवरच घ्या, उद्या बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तरी आमची तयारी, पण बॅलेट पेपरवर घ्यायचा अधिकार आम्हाला नाही आहे, अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे. खरं तर आत्ताच्या विधानसभेचा निकाल एवढा विरोधकांच्या जिवारी लागलेला आहे, त्याच्यामुळे ते तो निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेल्या आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे किंवा आणखी काही आहे. वास्तविक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये. मी आता पण आदरणीय बाबा आढावांना तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कुणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि ह्यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून
आनंदोत्सव साजरा केला असता, परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय. आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही, तरी पण म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही. ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही. नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं. तर योजना आम्ही आणणारच ना. आम्ही सरकार चालवायला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार, तो आम्ही केला. 5 तारखेला अंदाजे 5 तारखेला त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो. ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल. बरीच रस्सी खेच दिसते. काही नाही रस्सी खेच, काही नाराज आहेत बाबा. त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य. आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं. आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री, आता 132 जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना. शिंदे साहेब जरा नाराज आहेत, गावी जाऊन नाही रे बाबा. वीज काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून 2 दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे. सध्या काळजीभाऊ सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले. तुम्ही काळजी करू नका. ज्यावेळेस फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल. कोणाचे कोण मुख्यमंत्री, कोण 2 उपमुख्यमंत्री, कोण कॅबिनेट मंत्री, कोण राज्यमंत्री, असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचा आहे. तुम्ही ठाम आहात का? पहिल्यांदाच बसल्यामुळं तुम्हाला झोपतं माप मिळतंय असं म्हणतायत. सुरुवातीला तुम्ही बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावा अशी तुम्ही कसा रे विसरतोस. मी 48 का 72 तास आम्ही दोघांनी सरकार चालवलं. पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही. आता एकनाथ शिंदेच्या ऐवजी त्यांना करावं असं म्हटल्यामुळे तुम्हाला फार सॉफ्ट कॉर्नर. अरे नाही रे बाबा. मी त्यांना म्हणालो की बाबा सरकार 132 जागा आणि 4 का 5 अपक्ष 137 जागा. 137 आकडा काही एका पक्षाचा लहान आकडा नाही. लोकशाही आपण मान्य केली पाहिजे. दादा तुम्ही ठाम आहात का? ईव्हीएम वरती ठाम आहात का? हायकोर्ट लेवल जे आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून त्यावर तुम्ही ठाम आहात का? नाही. उद्याच्याला सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल, तुमच्या माझ्या सहित सगळ्यांना. परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही, असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलंय असं मला ऐकण्यात आहे. अनेक ठिकाणच्या आकडेवारी ज्या आहेत त्या मिळत्या नाहीत, साताऱ्याच्या आहेत. त्याचबरोबर साप दादांत खोट आहे. हे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी कृत्या काढतात. अजून 2-4-15 दिवसात सगळे लोक ते विसरून. दादा तुम्हाला मुख्यमंत्री करणार अशी चर्चा आहे. भाजपचं धक्कातंत्र आहे. 1 वर्ष दादा तुम्हाला सीएम करणार आहे. दादा 1 वर्ष 5 वर्षातले 1 वर्ष तुमच्याही वाटलं. कुठले प्रश्न राहिले आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताचं महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या काही आम्ही विजन 5 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही अग्रक्रम देणार. शपथविधी झाल्यावर
2-3 दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी होईल. 2 दिवसात कदाचित उरकेल. दादा एकनाथ शिंदेला गृहमंत्री करणार अशी पण चर्चा आहे. दादा एवढी क्लिअर मेजॉरिटी मला त्याच्यामध्ये माहिती नाही. तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो. राज्याच्या प्रमुखाबद्दलचा निर्णय घेतला. माहिती काय? नाही, आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं. आता भाजप त्याबद्दलचा निर्णय घेईल. दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदललेत का त्याच निकष? अरे अजून काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा. व बोर्डाचे पैशामध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली, काय काढली गेली. मी पण ती पेपरमध्ये वाचली. मी सोमवारी गेल्यावर बघीन, कारण आज शनिवार आहे ना, शनिवार रविवार सुट्टी आहे. सोमवारी मी विचारेन. थँक्यू. पैसे दिलेले आहेत त्याला परत द्यावे. मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय, कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील, परंतु नक्की त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे ती दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारख्याने बोलणं उचित नाही. एक तरी बातमी दे, कुठल्या पक्षाचे मंत्रालय फिक्स झाले तेवढं तरी आकडे सांगा. तर झालेच नाही तर काय आकडे सांगू. आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं एवढा निर्णय झाला. तो भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला. राहिलेले 2 पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री होतील हाही निर्णय झाला. पण नाही झाले. मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला आठव. 99ला तर 1 महिना गेला होता. तुम्ही अभिनंदन कशाबद्दल घरावाले घेतले अभिनंदन करायला काहीच हरकत नाही. मी केलेलं आहे अभिनंदन. ठीक आहे, थँक्यू. पण केलेलं आधी